न्यूट्रियंट्स म्हणजेच अन्नद्रव्ये. नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी सेवा बाय प्रतीक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण अन्नद्रव्यांविषयी थोडासा अभ्यास करूया. असे सांगितले जाते की एकूण 17 प्रकारचे घटक हे पिकांसाठी उपयुक्त असतात. तर या अन्नद्रव्यांची नावे, त्यांचे कार्य आणि कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे समजून घेणार आहोत. अन्नद्रव्यांचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिलं प्राथमिक अन्नद्रव्य, दुसरं द्वितीयक अन्नद्रव्य आणि तिसरं सूक्ष्म अन्नद्रव्य. प्राथमिक अन्नद्रव्यामध्ये 3 घटक येतात. पहिला नायट्रोजन, दुसरा फॉस्फरस आणि तिसरा पोटॅशियम. नायट्रोजनच्या वापरामुळे झाडांची वाढ होते आणि पानांना गडद हिरवा रंग येतो. तसेच नायट्रोजनच्या कमतरतेमुळे पानं पिवळसर होतात आणि फॉस्फरसच्या वापराने मुळांची वाढ होते, फुलधारणा होते. तसेच फॉस्फरसच्या कमतरतेमुळे पानं जांभळ्या रंगाचे होतात. पोटॅशमुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, फळाची गुणवत्ता सुधारते. तसेच पोटॅशच्या कमतरतेमुळे पानांच्या कडावर तपकिरी रंगाचे डाग पडतात. द्वितीयक अन्नद्रव्यामध्ये पण 3 प्रकार येतात. पहिला कॅल्शियम, दुसरा मॅग्नेशियम आणि तिसरा गंधक म्हणजेच सल्फर. कॅल्शियमचा वापर केल्याने झाडांची मुळे व पेशी मजबूत होतात, तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कवळी पाने वाकडी होतात. मॅग्नेशियममुळे क्लोरोफिल तयार होते, त्यामुळे पानं जास्त हिरवी आणि तजेलदार होतात. तसेच मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे जुन्या पानांवर शिरा हिरव्या आणि मधला भाग पिवळा दिसतो, पाने कमकुवत होतात आणि उत्पादनामध्ये घट होते. गंधक हे पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे आणि ते बुरशीनाशक म्हणूनही काम करते. गंधकमुळे प्रथिने तयार होऊन झाड मजबूत होतात. गंधकच्या कमतरतेमुळे कोवळी पाने पिवळसर होतात, झाड बारीक व कमजोर राहते. सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंट्स. यामध्ये फेरस, झिंक, मॅंगनीज, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन आणि निकेल असे 8 घटक आहेत. फेरसच्या वापरामुळे क्लोरोफिल निर्मिती होते व पानं हिरवी राहतात, तर कमतरतेमुळे शिरा हिरव्या होऊन पानं पूर्णपणे पिवळी होतात. झिंकचा वापर केल्याने झाडांची वाढ होते व फुलधारणा होते. तसेच झिंकच्या कमतरतेमुळे पानं लहान व आखूड दिसतात. मॅंगनीजच्या वापराने प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते. तसेच मॅंगनीजच्या कमतरतेमुळे पानांवर पिवळे डाग येतात. कॉपरच्या वापरामुळे झाडामध्ये एन्झाईम क्रिया वाढून शाकीय वाढ होते. तसेच कॉपरच्या कमतरतेमुळे फांद्या कोरड्या होतात. बोरॉनचा वापर केल्याने फुलधारणा व फळधारणा चांगल्या प्रमाणात होते. तसेच बोरॉनच्या कमतरतेमुळे फुलगळ व फळगळ होते. मॉलिब्डेनमच्या वापरामुळे झाडातील नायट्रोजनचे शोषण होते व नंतर स्थिर केले जाते. तसेच मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे पानांच्या कडा पिवळ्या होतात. क्लोरीन वापरल्याने झाडातील पाण्याचा समतोल नीट राहतो, पानांची चांगली वाढ होते. क्लोरीन वापरले नाही तर पानं वाळल्यासारखी व पिवळी दिसतात व झाडांची वाढ मंद होते आणि झाड कोमेजते. निकेलचा वापर केल्याने झाडाला अगोदर दिलेल्या नायट्रोजनचा चांगला वापर होतो, पानांची वाढ होते. पण निकेलचा वापर केला नाही तर झाडाला दिलेले नायट्रोजन पूर्णपणे वापरले जात नाही. पानांचे टोकं जळल्यासारखे किंवा वाकलेले दिसू शकतात. पिकांना हवेतून मिळणारे 3 घटक आहेत. पहिला ऑक्सिजन, दुसरा हायड्रोजन आणि तिसरा कार्बन. ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू. झाडाच्या श्वसनासाठी ऑक्सिजन महत्त्वाचा आहे. झाडांच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. हायड्रोजन हा घटक पाण्यातून मिळतो आणि वाफेच्या रूपाने हवेमधूनही उपलब्ध होतो. कार्बन प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अन्न तयार करण्यासाठी कार्बन उपयोगी पडतो, म्हणून झाडं हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. मित्रांनो, पिकांना ही 17 अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात मिळाली तर झाडांची वाढ निरोगी होते, उत्पादन जास्त मिळते आणि गुणवत्ताही उत्तम राहते. म्हणून आपल्या शेतीत नेहमी संतुलित खत व्यवस्थापन करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, मित्र शेतकऱ्यांबरोबर शेअर करा आणि आणखी उपयुक्त शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.